धर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा। महायुतीची झंझावत पदयात्रा रॅलीचे सभेत रूपांतर। प्रचाराच्या तोफा थंडावल्या। मुरुम तारीख 18 उमरगा लोहारा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुरुम शहरात आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या प्रचारार्थ दिनांक 18 वार सोमवार रोजी मुरुम शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, महात्मा बसवेश्वर चौक, डॉक्टर आंबेडकर शहर वाचनालय, साठे चौक, अशोक चौक, टिळक चौक, किसान चौक, सुभाष चौक, गांधी चौक, हनुमान चौक मार्गे महायुतीच्या नेत्याच्या उपस्थितीत झंझावत पदयात्रा रॅली संपन्न झाली। या रॅलीचे सभेत रूपांतर झाले। या प्रसंगी शहरातील भीमनगर महेंद्र कांबळे यांच्या घरी आमदार चौगुले यांचा यथोचित सत्कार करून शुभेच्छा दिल्या। साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौकात पार पडलेल्या सभेत माजी खासदार प्राध्यापक रवींद्र गायकवाड, आमदार ज्ञानराज चौगुले, चंद्रशेखर मुतकाना, श्रीकांत मिन्याळ, आरपीआय पदाधिकारी आदींनी सभेला संबोधित केले। या प्रसंगी महायुतीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। सभा ठिकाणाहून आमदार ज्ञानराज चौगुले यांनी सातू सय्यद येथे जाऊन दर्शन घेतला। प्रचाराच्या शेवटच्या दिवशी महायुतीने शहरात सभा गाजवली। तुम्हारे हमारे काम करते हुए उनकी शान अभी बाकी है। अरे उन्हें तो जब चुन के आए हैं, खाली बटन दबाने का बाकी है। म्हणून तुम्हाला विनंती करणार आहे, आता छटके पंजे म्हणत आहेत इतकं काम 1800 कोटी जनता महाराष्ट्रातला पहिला आमदार आहे आणि म्हणतात काय केलं म्हणून त्यांना मी विनंती, जलने वाले जलते हैं। अरे चलने वाले चलते हैं, चलने वाले चलते हैं। चौगुले साहब तुम्हारी तो रोशन क्षमा है, जलने वालों से तुम्हारा क्या काम है? क्या लोकांडो आहेत ना लपून झपून फिरणारे, त्यांच्यासाठी सांगणार आहे, कैरी कब तक छुपेगी हरे पत्तों के बीच में, कैरी कब तक छुपेगी हरे पत्तों के बीच में, जब पक जाएगी ना बिकने को आ जाएगी भले बाजार में। आणि म्हणून निष्ठेनं काम करणारा, प्रामाणिक, इमानदार राहणारा आमदार आमचा आहे। आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना माझी नम्र विनंती आहे, माझ्या बौद्ध बांधवांना, दलित बांधवांना, मुस्लिम बांधवांना विनंती करेन, जिसके पास ईमान होता है उसे सच्चा मुसलमान कहते हैं। अरे जिसके पास ईमान होता है वो सच्चा मुसलमान होता है, जो इस धरती के नीचे 10 फुट दफन लेता है उसे सच्चा मुसलमान कहते हैं। म्हणून तमाम मुस्लिम, बौद्ध बांधव, दलित बांधव, मातंग बांधव तुम्हाला सगळ्याला मी नम्रतेची विनंती करेन, जास्त काही बोलणार नाही, चिठ्ठी द्यायची गरज नाही। आणि म्हणून आपल्याला विनंती करेन की आपल्याला नुसतं निवडून द्यायचं नाही, महाराष्ट्रातल्या 288 आमदारांपैकी आता चौकार ज्ञानराज चौगुलेला करून द्यायचंय। आणि या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला शब्द दिला, आम्ही त्यांना विनंती केली, साहेब या सगळ्या मतदारांच्या वतीने आम्ही तुम्हाला शब्द देतो की चौगुले साहेब हॅट्रिकला चौकार मारतील। तेव्हा त्यांनी आम्हाला शब्द दिला
तुमच्या सर्वांना मी महाराष्ट्राचा मंत्री करतो, त्याच्यासाठी आपल्याला काम करावं लागणार आहे. आणि जाता जाता एकच आपल्याला शायरी म्हणून माझं भाषण संपवतो. या ठिकाणी माझे बौद्ध बांधव आहेत, मुस्लिम बांधव आहेत, सगळे बांधव आहेत. सगळ्यांना विनंती करतो, मित्रांनो, हे आपलं रिझर्वेशन तुम्ही जर स्वामीला आग्रह मतदान केलं तर तुमचं रिझर्वेशन संपेल, जिल्हा परिषद संपेल, ग्रामपंचायत संपेल. आणि म्हणून हे आमचा भाऊ आहे, धाकटा भाऊ, त्याला भारगोसा मताने मतदान करावं. आमच्या गरीबी मुलांना विनंती आहे, आमच्या मुस्लिम बांधवांना विनंती आहे, SC ST NT DNT DJNT या सर्व 12 बलुतेदार आणि 13 अलुतेदारांना माझी हात जोडून या ठिकाणी विनंती आहे की आपण प्रचंड प्रमाणे आदरणीय चौगुले साहेबांच्या बाणाला मतदान करावं 21 तारखेला. आणि जाता जाता एक सांगणार आहे, हम हिंदुस्तान के रखवाले हैं, हम हिंदुस्तान के रखवाले हैं, पेट हाथ से भरते हैं, यारो हम कभी कभी भूखे भी मरते हैं. हम हिंदुस्तान के रखवाले हैं, पेट हाथ से भरते हैं, यारो हम कभी कभी भूखे भी मरते हैं, फिर भी वो नामराज चौगुले साहब के धनुष्यबाण गोश्त देते हैं. जीना यहाँ मरना यहाँ, चौगुले साहब तुम्ही छोड़ के जाना कहा, ही म्हणणारी माणसं आहे. एवढंच बोलून माझे नियोजित वेळेपेक्षा या सभेला उशीर झाला आणि माझ्या या सभेमुळं आपण उन्हात बसलात त्याबद्दल आपण पहिल्यांदा मला माफ करावं. मी मागच्या कालखंडात शिवसेनेचा आमदार म्हणून गेली 15 वर्ष काम करत होतो आणि आता महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून मी या ठिकाणी मत मागण्यासाठी उभा आहे. मागच्या काळात एक लोकप्रतिनिधी म्हणून काय काम करायचं असतं तर या भागात आपल्या मतदारसंघात ज्या अडचणी निर्माण झाल्या त्या समजून घ्यायच्या, विधानसभेच्या पटलावरून त्या मांडायच्या, सरकारच्या जेवढ्या म्हणून योजना तयार होत असतात त्या सगळ्या योजनांचा लाभ आपल्या मतदारसंघातील सर्वसामान्य नागरिकांपर्यंत कसा पोहोचवता येतोय ते पोहोचवण्याचं काम मी माझ्या परीनं प्रामाणिकपणे आजपर्यंत केलेलं आहे. एकंदरीत आपल्या या सरकारच्या वतीनं सुद्धा काही चांगले निर्णय राबवले गेले, त्याचाही फायदा या मतदारसंघातील महाराष्ट्रातील नागरिकांना झालेला आहे. काही ठळक मुद्दे मी तुमच्या पुढे मांडतो. माझ्यानंतर तुम्हाला रविसरांचं भाषण सुद्धा ऐकायचं आहे. लाडकी बहीण ही योजना मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सगळ्यांना लाभ देणारी माता भगिनींना आहे. त्या लाडक्या बहिणीचे 5 हप्ते आपण घेतलेले आहेत, मिळालेले आहेत आणि महाराष्ट्रात सर्वाधिक जास्त हे फॉर्म भरण्याचं काम युवा नेते किरणजी गायकवाड यांच्या माध्यमातून, त्याचबरोबर भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या सगळ्यांच्या परिश्रमानं ते फॉर्म भरले गेले आणि महाराष्ट्रात उमरगा आणि लोहारा तालुका 1 नंबरला. उद्दिष्ट होतं 75,000 आणि आपण 97,000 जवळजवळ फॉर्म हे भरलेले आहेत. तेव्हा त्या सर्व कार्यकर्त्यांचं मी या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. मुख्यमंत्री उमरग्याला आल्यानंतर त्यांनी घोषणा केली, आम्ही 1500 रुपये आता देत असताना विरोधक सांगत होते योजना परवडणारी नाही, यांच्याकडे खडकू नाहीत, तिजोरीत खडखडाट आहे, हे काय देणार नाहीत, 1-2 हप्ते देतील, निवडणुकीनंतर बंद करतील. पण मुख्यमंत्र्यांनी हप्ते नुसतेच दिले नाहीत तर दिवाळीच्या आधी सुद्धा 1 हप्ता तुम्हाला ॲडव्हान्स दिला आणि 5 हप्त्याचे पैसे आजपर्यंत आपल्याला मिळालेले आहेत. तर भविष्य काळात पुन्हा महायुतीचं सरकार आल्यानंतर त्यात वाढ करून 2100 रुपये प्रति महिना तुम्हाला दिले जातील हे या ठिकाणी सांगतो. त्याचबरोबर शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचं धोरण सुद्धा या सरकारनं स्वीकारलेलं आहे आणि भविष्य काळात शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्याचं धोरण घेऊनच हे सरकार महायुतीचं काम करेल. शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून वर्षाला महाराष्ट्र सरकारचे 6,000 रुपये, केंद्र सरकारचे 6,000 रुपये, असे 12,000 रुपये आपल्या शेतीचं नुकसान होऊ न होऊ तरी आपल्याला मिळतात. त्यात पुन्हा वाढ करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आणि 15,000 रुपये तुम्हाला पुढच्या कालखंडात मिळतील. वृद्ध पेन्शन धारकांना सुद्धा 1500 रुपये मिळत होते, त्यात वाढ करून 2100 रुपये देण्याची घोषणा मुख्यमंत्री महोदयांनी केली. प्रत्येकास अन्न आणि निवारा मिळावा याही बाबतीत या सरकारच्या वतीनं काम केलं जात आहे. जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवण्याचं सुद्धा पुढच्या कालखंडात या सरकारच्या वतीनं प्रयत्न केले जातील.
25 लाख रोजगार निर्मिती करण्याच्या उद्दिष्टानं 10 लाख विद्यार्थ्यांना महिना 10,000 रुपये स्टायपंड देऊन जर्मन सारख्या देशाशी करार केला असल्यानं आपल्या या विद्यार्थ्यांना प्रशिक्षणार्थी म्हणून तिकडे पाठवणं, प्रशिक्षण दिल्यानंतर आपल्या भागात आल्यानंतर नामांकित कंपन्यात त्यांना नोकरी उपलब्ध होईल आणि बेकारी कमी करण्याचं काम सुद्धा सरकारच्या वतीनं केलं जाईल. अंगणवाडी आणि आशा सेविकांना 15,000 रुपये मानधन आणि सुरक्षाचं कवच दिलं जाईल. आपण जे वीज वापरतोय, घरी घरी जे वीज वापरतो त्याचं बिल जर 100 रुपये येत असेल तर पुढच्या कालखंडात तुम्हाला 30% त्यात सवलत देऊन 70 रुपये बिल येण्याची व्यवस्था सरकारच्या वतीने केलेली आहे. तुमच्या वापराच्या 30% सवलत सगळ्या वीजधारकांना मिळेल. सरकार स्थापनेनंतर विजन महाराष्ट्राचा दृष्टिकोन ठेवून तुमच्या पुढे काय प्लॅन असेल ते या सगळ्यांच्यासाठी आपल्याला मोबाईलच्या क्लिकनं बघता येईल अशी व्यवस्था सरकारच्या वतीने केली गेली. त्याचबरोबर प्रामुख्याने सांगू इच्छितो की परवा झालेल्या परतीच्या पावसामुळे शेतीचं खूप मोठं नुकसान झालं. मी महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे या नुकसानीचे पंचनामे व्हावेत आणि काहीतरी मावेजा मिळावा म्हणून भूमिका मांडली. तेव्हा मुख्यमंत्र्यांनी सांगितलं मागच्या काळात सोयाबीनचे नुकसान झाल्यावर 5-5 हजार रुपये खात्यावर आले का नाही शेतकऱ्याच्या गत वर्षाचे. त्या धर्तीवरच आता ही आचारसंहिता संपल्यानंतर काय नुकसानीचे पंचनामे केल्यानंतर त्यांना काय देता येतं देण्याचा संकल्प त्यांनी केलेला आहे. त्याचबरोबर एक गोष्ट प्रामुख्याने सांगितली मी मुख्यमंत्री महोदयांना. साहेब म्हणलं पाणी लागून सोयाबीन गेलं, उरलं सुरलं सोयाबीन शेतकऱ्यांनी काढून शेतातच बरी मारून ठेवले, घराकडे आणले नाहीत, रास झाली नाही. त्याच्या मागचं कारण काय तर त्या शेतीला जायला प्रामुख्यानं सुस्थितीतले रस्ते नाहीत म्हणून शेतकऱ्यांना सगळ्यात मोठी काय अडचण असेल तर ते शेत रस्त्याची अडचण आहे. ही भूमिका मी मुख्यमंत्र्यांपुढे मांडली. झाल्यानंतर नुकसान पंचनामे करायला मीही या ठिकाणी मुरुम भागात आलो होतो. उमरगा तालुक्यातील बाकी भागाचा वेगळा विषय आहे. तुमचा मुरुम, आस्था, तुगाव या भागात जर एकंदरीत पाहणी केलं तर 40-40 फूट खोल जरी आपण विहीर मारली तर धर लागत नाही अशी ब्लॅक सॉइल म्हणजे काळी माती एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळं आष्टा कासारला एका कांद्यात पाऊस पडला, बैलजोडी चिखलात रुतली आणि ते काढणं सुद्धा कठीण झालं, मशिनरी नेणं कठीण झालं होतं. अधिवेशनाचा काळ चालू होता. मला ती बातमी पेपरच्या माध्यमातून कळाली. नम्रपणानं सांगू इच्छितो तेवढ्या एक रस्त्यासाठी आष्टावासी तुमचे कोणीतरी मित्र असतील विचारा. रस्ता करण्याचा ध्यास मी मनात घेतला आणि 1 कोटीचा निधी एका रस्त्यावर आपण खर्च घातला तर रस्ता सुस्थितीत झाला. आज तिकडे शेतकरी ये जा करतात. तेव्हा मुख्यमंत्री महोदयांना ही अडचण समजावून सांगितल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी जो वचननामा तयार केला त्या वचननाम्यातल्या 7व्या नंबरचा विषय असा घेतलाय 45,000 गावात पाणमुक्त रस्ते करण्याचं धोरण सरकारनं स्वीकारलंय. तेव्हा तुमच्या या मुरुम भागातल्या असलेल्या शेतरस्त्याचा प्रश्न खूप बिकट आहे. मी स्वतः जागेवर जाऊन पाहणी केलेली आहे. तेव्हा पुढच्या कालखंडात तुमच्या शेतकऱ्यातले असलेले वाद मिटलेले जेवढे रस्ते असतील ते तातडीने आपण टप्प्याटप्प्याने पूर्ण करू. जसं की मागच्या 3 वर्षात आम्ही ठरवलं गाव तिथं स्मशानभूमी करायची, ही भूमिका घेतली. 70-75 गावात स्मशानभूमी नव्यानं निर्माण करण्याचं काम केलं. त्याच धर्तीवर पुढच्या 5 वर्षात शेत तिथं रस्ता करण्याची भूमिका घेऊन आपण काम करू हे या ठिकाणी नम्रपणानं सांगू इच्छितो. 1 रुपयात पीक विमा देणारं सरकार आहे. त्याचबरोबर पुढच्या 5 वर्षासाठी तुमच्या शेतीत असलेल्या 3 HP ची मोटर असेल, 5 ची असेल, 7.5 HP असेल, त्या सगळ्या मोटरीचं बिल पुढच्या कालखंडात 0 रुपये असेल. तुम्हाला मोफत वीज 5 वर्ष दिली जाणार आहे. त्याचाही लाभ शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात होणार आहे. तेव्हा या सगळ्या गोष्टीचा सारासार आपण विचार करावा. इथं बोलत असताना मी नामुक उल्लेख करेन कैलासवासी विलासरावजी देशमुख साहेब यांच्या प्रयत्नानं मुख्यमंत्री असताना मराठवाड्याला न्याय मिळावा म्हणून 21 TMC आमचं उजनीचं पाणी मिळावं म्हणून ते प्रयत्नवादी राहिले. योजना मंजूर केली. नंतरच्या कालखंडात पक्षांतराच्या अडचणीमुळं साहेबांचे अधिकार कमी झाल्यानंतर ती योजना रखडली गेली आणि माझ्या आधीचे या मतदारसंघातले आमदार सन्माननीय बसवराजजी पाटील साहेब असतील, रवींद्रजी गायकवाड सर असतील आणि मी स्वतः गेली 12.5 वर्ष या योजना पूर्ण व्हाव्यात म्हणून सातत्यानं दर अधिवेशनात कुठल्या ना कुठल्या आयुधाच्या माध्यमातून हा विषय पटलावर आणण्याचा सातत्यानं प्रयत्न करत होतो. यश येत नव्हतं.
पण 2.5 वर्षाचा काळ सुवर्ण काळ माझ्या आयुष्यातला म्हणलं तर काय वावगं ठरणार नाही आला. मी महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी या बाबतीतलं चर्चा केली. मी गिरीशजी महाजन साहेबांचा सुद्धा नाम उल्लेख करेन. ते दिल्लीची एक आपणाला पर्यावरणाची मान्यता हवी होती, ते जलसंपदा मंत्री होते. त्यांना ही गोष्ट सांगितल्यानंतर प्राधान्याने त्यांनी दिल्लीवारी करून ती 8 शिथिल करून आणली. मुख्यमंत्री महोदयांनी एक रकमी या योजनेसाठी एकाच पंप हाऊससाठी 572 कोटी रुपयाचं टेंडर त्यांनी काढलं. तो पंप हाऊस चालू आहे. थोड्या दिवसात पाणी तुळजापूरच्या रामदरा घाटमाथ्यावरून पडेल आणि त्यानंतर नैसर्गिक उतार ज्याला आपण म्हणू, तुळजापूरपासून बघितलं की सगळ्या नद्या इकडे येतात आणि कर्नाटकला वाहून जातात. तर तो नैसर्गिक उतार आहे. तिथून नुसतं पैपापाशी पाणी सोडलं की आपल्या कराळीच्या डोंगरापर्यंत आणायचं आहे. त्या आणत असताना तुमच्या बेनी तुरान पात्रात पाऊस न झाल्यामुळं तळ्यात जर पाणी नसेल तर एक कॉक त्याचा सोडला की तुमचं तळ भरेल. अशी व्यवस्था येणाऱ्या 2-3 वर्षाच्या कालखंडात आपण कामी लावू, जेणेकरून तुमच्या सिंचनाचा पाण्याचा प्रश्न मिटेल, जेणेकरून तुमच्या शेतीच्या उत्कर्षासाठी लागणारी पाणी ही मुख्य गरज असते, ते मिळालं की आपल्याला त्याचा विकास करता येईल. त्याचबरोबर या ठिकाणी फेरीवाले, भाजी विक्रेते, फळ विक्रेते यांच्याकरता व्यापारी संकुल बांधून भाजी मंडई नव्यानं तयार करण्याचा संकल्प आम्ही केलेला आहे. या भागात मिनियार सेठने सांगितलं गेल्या 2.5 वर्षाच्या कालखंडात जवळजवळ 20 कोटी रुपये या मुरुम शहराच्या विकासासाठी आपण वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून आणलेल्या आहेत. नगर विकास ग्रामीण भागातला आमदार आहे, जरा जास्तीचा निधी जाऊ दे म्हणून सहज सही करायचे. त्याचा परिणाम शेवटच्या टप्प्यात मी का कार्यक्रमाच्या निमित्ताने तर कार्यकर्ते आहेत त्यांना सांगितलं थोडं दम धरा, म्हटलं अजून आचारसंहिता लागायला 8 दिवस आहे, तुम्हाला एक गोड बातमी देतो म्हणून सांगितली. आणि त्यांना सांगितलं गेले बसस्थानकाचा विषय सांगितला होता. 5 कोटी रुपये आपण बसस्थानकासाठी उपलब्ध करून घेतले. एवढंच नाही, आचारसंहिता उद्या लागणाऱ्या 15 तारखेला, तर 14 तारखेला अजून कोणाला नाही सांगितलं, जाहीर प्रसिद्धी दिली नाही. पुन्हा 14 तारखेला तुमच्या या मुरुम शहरातल्या विकासासाठी पुन्हा 5 कोटी रुपये उमरग्याला, 3 कोटी रुपये 5 कोटी मुरुमला, 3 कोटी उमरग्याला, 2 कोटी लोहाऱ्याला. 14 तारखेला पुन्हा तीही ऑर्डर काढून आणली. मी यासाठी सांगतोय की इथल्या अडचणी ज्या ज्या लक्षात आल्या त्या संदर्भात आपण काम करण्याचं काम केलंय. इथल्या असलेल्या अंतर्गत रस्ते असतील ते प्राधान्यानं कसे करता येतील ते करण्याचं काम मी माझ्या परीनं या ठिकाणी केलेलं आहे. त्याचबरोबर महिला सक्षमीकरण अंतर्गत महिलांना स्वयंसहाय्य बचत गटांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे हेही काम पुढच्या काळात केलं जाईल. आणि दीदी लखपती दीदी करण्याचं काम सुद्धा या सरकारच्या वतीने केलं जाईल. मिनियार शेटनी या ठिकाणी MIDCच्या संदर्भातला विषय मांडला. मी त्याविषयी सांगू इच्छितो. उमरगा शहरात असलेल्या MIDCचा निर्मितीनंतर आजपर्यंत पाहावं तेवढे मोठे उद्योग निर्माण झाले नाहीत. त्याच्या मागचं कारण त्या उद्योगाला लागणारं पाणी ही एक अडचण होती. आणि दुसरी महत्वाची, कुठलाही उद्योग करायचं म्हणलं तर तुम्हाला लागणारा कच्चा माल आणि त्याच्यावर प्रक्रिया केल्यानंतर लागणारी व्यापारपेठ या दोन्ही गोष्टीसाठी आपल्याला अडचण जर काय असेल तर रस्ते वाहतुकीशिवाय आपल्याला पर्याय नाही आहे. त्यामुळं ट्रकनं आणणं, ट्रकनं नेणं ही न परवडणारी बाब आहे. दळणवळणाची एक सुविधा आपल्यासाठी हवी होती. ज्या मागच्या कालखंडात ज्यावेळेस सर खासदार होते त्यांनी दिल्ली दरबारी रेल्वे व्हावी म्हणून मागणी केली. रेल्वे कुठून? लातूर ते गुलबर्गा. ही जर रेल्वे झाली तर आपल्याला रेल्वे लाईन उपलब्ध झाल्यानंतर या भागाचा सगळा विकास होण्यासाठी खूप मोठी मदत होणार आहे. त्यामुळं सरांच्या कालखंडात त्यावर सर्वे वगैरे झालेत. आता मी पुढच्या कालखंडात येणाऱ्या 5 वर्षाच्या कालखंडात मी असेन, अभिमन्यूजी पवार असतील, संभाजीभैया पाटील असतील, आळंदचे आमदार पाटील साहेब असतील, गुलबर्ग्याचे आमदार असतील, सर्वानुमते ही रेल्वे लाईन कशा पद्धतीनं केंद्र सरकारकडून टाकून घेता येत आहे आणि महाराष्ट्र सरकारचा कसा वाटा देता देऊन ती रेल्वेचा लाईन जर चालू झाली तर आपल्या एकंदरीत विकासाला गती मिळेल. हाही संकल्प घेऊन रेल्वे मार्ग चालू करण्यासाठी प्रयत्नवादी आहे हे या ठिकाणी निश्चितपणे सांगेल. शैक्षणिक संस्थांच्या बाबतीत मदत करण्याचं धोरण सुद्धा या सरकारचं आहे. मुख्यमंत्री लाडकी जशी बहीण जशी राबवली गेली तसं मुख्यमंत्री सुंदर शाळा ही योजना राबवून असंख्य शाळा स्पर्धा निर्माण करून त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर असेल, त्यांचं शिक्षणाचा दर्जा उन्नती असेल, या सगळ्या गोष्टीत प्रथम द्वितीय तृतीय पारितोषिक मिळवण्याचं काम सुद्धा त्या माध्यमातून झालं. महत्वाची दुसरी तुमच्यासाठी सांगू इच्छितो.
बेनीतुरा नदीचे कर्नाटक राज्यात वाहून जाणारे पाणी अडवण्यासाठी आपण स्वतंत्र उपाययोजना करणार। तसेच कोळसूर पाटबंधारे ते तुरुडी बंदर प्रकल्पाला जो महाराष्ट्रातला एकमेव कालवा असेल असा माझा दावा आहे की व्यंकटरावजी गायकवाड साहेब सेक्रेटरी होते, रवी सर आमदार होते। तुम्ही जाऊन कधी कोळसूर ते आस्था कॅनल जर बघितलं ना, कॅनल आपण कुठेतरी 5-10 फूट खोलाचा बघितला असेल, 70-80 फूट खोल दरी निर्माण केलं सर करून ते कॅनल केलेलं आहे। पण ते नंतरच्या कालखंडात, त्या काळात ते योग्य होतं, पण आता नंतरच्या कालखंडात तिथं ढासळणं आणि पाणी अडवण्याचं काम मोठ्या प्रमाणात होत आहे। तेव्हा तो कॅनल क्लीन करून बंद पाईपलाईनच्या माध्यमातून पाणी पाठवण्याची व्यवस्था सरकारच्या वतीने पुढच्या कालखंडात केली जाईल आणि पाणी उपलब्ध करून देण्याचं काम सुद्धा केलं जाईल। त्याचबरोबर माथा ते पायथ्यापर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी चेक डॅम बांधून तुम्हाला शेतीतला पाणी अडवा, पाणी जिरवा, पाणी मुरवा ही योजना राबवल्यानंतर मोठ्या प्रमाणात आपल्याला त्याचाही उपयोग होणार आहे। त्याचबरोबर खास करून सांगू इच्छितो मागासवर्गीय आमच्या बांधवांसाठी की लोक काहीतरी अफवा विटवतात, जातीचं विष निर्माण करण्याचा आताही प्रयत्न करतात, मागेही सातत्यानं करत होते। त्यांच्यासाठी सांगू इच्छितो घटनेच्या 48व्या कलमानुसार या राज्याची आणि केंद्राची नैतिक जबाबदारी असते दलित बांधवांच्या उद्धारासाठी तिजोरीत असलेल्या पैशापैकी 10.5% वाटा हा दलितांच्या उद्धारासाठीचा असतो। मी तुमचा प्रतिनिधी म्हणून विधानसभेत काम करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125व्या जयंतीचा विषय जेव्हा पटलावर आला तेव्हा सालेगाव या ठिकाणी बाबासाहेबांच्या अस्थी आहे ते मला माहित होतं। भालेर सरांनी त्या आणलेल्या होत्या। मी तो विषय सभागृहाच्या पटलावर मांडला। पहिल्या टप्प्यात 6 कोटी रुपये उपलब्ध करून घेतले, दुसऱ्या टप्प्यात 5 कोटी उपलब्ध करून घेतले आणि आता तिसरा टप्पा 6,26,00,000चा मुख्यमंत्र्यांच्या टेबलवर फाईल आहे। त्या अनुषंगानं म्हणजे सालेगाव या ठिकाणी वास्तू तयार झालेली आहे। विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका तयार करायच्या, कॉम्प्युटराइज अभ्यासिका तयार करायच्या आणि बाबासाहेबांचे विचार पुढच्या पिढीला कळले पाहिजेत, आम्हाला कळले पाहिजेत। त्यासाठी ती वास्तू निर्माण राहील आणि पुढच्या कालखंडात एक आदर्श राहील। एवढंच नाही तर कराळी या ठिकाणी आमच्या समाज बांधवांनी त्या ठिकाणी जागा घेतली होती, विपश्यना सेंटर व्हावं ही भूमिका घेऊन ते काम करत होते, पण तेवढ्यावर भागत नाही। समाजाकडून पट्टी गोळा करून ते होणार नाही। तेव्हा बच्चिंद्रजी सरपे साहेब त्या ट्रस्टीचे सदस्य आहेत, माझ्या वडिलांचे मित्र आहेत। मी त्यांना विनंती केली, दिलीप भालेरावजींना विनंती केली, कैलासजी शिंदेला विनंती केली, ट्रस्टीला माझा विनंती असेल तुम्ही जरा पत्रव्यवहार केला तर मुख्यमंत्री महोदयाकडून एक रकमी त्या ठिकाणी लागणारा पैसा उपलब्ध करून घेऊन देतो, तेव्हा त्याला विकास करता येईल। नंतर असं अजून 5-10 वर्ष तर आपण असंच रखडत राहिलो ते होणार नाही सांगितलं। त्यांनीही उदाहरण करण्याचे सगळे कागदपत्र पूर्ण केले आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे जाऊन मी भूमिका मांडल्या एका पत्रावर सही करून एक रकमी 15 कोटी रुपये त्या कराळीच्या त्या बुद्ध विहारासाठी मिळाले। त्याचं मोठ्या प्रमाणात काम चालू आहे, ही या ठिकाणी लक्षात घ्यावं। एक विनंती करतो, आरोग्यातील उपकेंद्रांचा दर्जा वाढ, आरोग्याच्या सुविधा वाढण्यासाठी सरकारच्या ज्या योजना राबवतील तेही राबवण्याचं मी माझ्या परीने निश्चितपणानं पुढच्याही कालखंडात काम करेन। सांगायचा विषय एवढाच आहे की मागच्या काळात रवी सर पाठराखे होते, आता महायुती आहे। सन्माननीय राज्याचे माजी मंत्री बसवराजजी पाटील साहेब असतील, सुरेशदाजी बिराजदार साहेब असतील, अभयजी चालुक्य असतील, आरपीआय गटाचे सर्व कार्यकर्ते आणि त्यांचे नेते असतील, इतर घटक पक्षांचे सर्व नेते, या सगळ्यांच्या सरांच्या मार्गदर्शनाखाली मी एवढा विकास करू शकलो। आता पुढच्या कालखंडात ही सगळी नेते मंडळी माझ्या सोबत आहेत, माझ्या पाठीवर हात ठेवून मला मार्गदर्शन करण्यासाठी तयार आहेत। तेव्हा एक मंत्री म्हणून बसवराजजी पाटील साहेब यांच्या कालखंडात ज्या ज्या योजना त्यांनी राबवल्या त्यांचं मार्गदर्शन लाभेल, सुरेशदाजींचं महाराष्ट्राचे उपाध्यक्ष आहेत त्यांचं लाभेल, अभमी यांचं लागेल आणि या पुढच्या कालखंडात या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली याहीपेक्षा गतिमान विकास करण्याचा संकल्प घेऊन मी भविष्यकाळात माझी वाटचाल करेन। त्यांचं मार्गदर्शन घेऊन सहकारातलं खूप मोठं मार्ग म्हणजे एक तर सुरेशदाजी बिराजदार त्यांचा कारखाना, त्याचबरोबर बसवराजजी पाटील साहेब यांचा कारखाना, त्यांची शिक्षण संस्था, यांची शिक्षण संस्था आणि आता असलेले सगळे आपल्या आजूबाजूचे कारखाने बघितले तर महायुतीचेच कारखाने आहेत। ही शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावं, नाहीतर दुसऱ्या कुठल्याही अफवांना बळी पडू नका। तुमचा ऊस नेण्याची ताकद या महायुतीतल्या सगळ्या कार्यकर्त्यात आहे, नेते मंडळीत तर आहे। तोही प्रश्न आपल्याला मिटणार आहे। पहिलं कधी काळी आपल्याला कावीळ झालं तर औषधाला ऊस मिळत नव्हता। रवी सरांनी त्यांच्या कालखंडात आमदार झाल्यानंतर आणि गायकवाड साहेब त्या ठिकाणी सेक्रेटरी म्हणून असताना
35 ते 40 नवीन तळे निर्माण करण्याचं काम सरांच्या माध्यमातून झालं. म्हणून आज आपण बघतोय एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध झाल्यामुळं ऊसाचं पीक आपण घेऊ शकतोय आणि त्याच्यावर प्रक्रिया करणारे सुद्धा धंदे उद्योग म्हणजे कारखाने हे आपल्याकडे असल्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना फायदाच होत आहे. त्याचाही भविष्यकाळात कुणी अडवणूक करणार नाही ही घोषणा या ठिकाणी नम्रपणाने करू इच्छितो. दुसऱ्या बाजूनं मराठा समाज बांधवांचे खास करून युवकांसाठीचं माझं सांगणं असेल, तुमची माती भडकवण्याचं काही मंडळी जाणून बुजून प्रयत्न करत आहेत. या आमदाराने मराठा समाजाच्या आरक्षणाविषयी काहीच केलं नाही ही भूमिका ते सातत्यानं मांडत असतात. तेव्हा तुम्हा तरुणांना खास करून माझं सांगणं असेल, मी तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना ज्या ज्या आघाड्यावर मला काम करणं शक्य झालं त्या सगळ्या आघाड्यावर आजपर्यंत प्रामाणिकपणानं काम केलंय. त्याची पावती म्हणून तुम्हाला दाखवू इच्छितो. ही पुस्तिका तुम्हाला हवी असेल तर मिळेल. मी मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून माझं कर्तव्य विधानसभेत तो प्रश्न मांडणं होतं. विधानसभेत तो प्रश्न मी उपस्थित केला. एवढ्यावरच नाही थांबलो. एखादी गोष्ट आपल्याला नाही मिळाली तर आपण आंदोलनाचं स्वरूप घेतो. जसं की आता जरांगे पाटील साहेबांनी गेल्या 15 महिन्याच्या कालखंडात विविध आयोजनांच्या माध्यमातून विविध आंदोलनाच्या माध्यमातून आरक्षण मिळावं असा त्यांचाही प्रयत्न आहे. त्या धर्तीवरच मी विधानसभेत या पद्धतीनं आंदोलन केले. त्याचे फोटोग्राफ्स आज आहेत. हे कुठे डुप्लिकेट फोटोग्राफ्स नाहीत. काही मंडळी इथं येऊन काहीतरी आम्हापासून भकलून गेले असतील त्यांच्यासाठी म्हणून खास माझं सांगणं आहे. त्याचबरोबर या पत्रव्यवहाराच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांशी पत्रव्यवहार करून मराठा समाजाला का आरक्षण द्यावं ही भूमिका मांडली. मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय तातडीनं घ्यावा ही भूमिका मांडत असताना मी माझे राजकीय गुरु रवींद्रजी गायकवाड यांच्या समवेत मुख्यमंत्री महोदयांची भेट घेतली आणि त्यांनाही विनंती केली की आरक्षण द्यायला पाहिजे. याचं मुख्य कारण सभागृहात इथं नाही तर सभागृहात विषय मांडताना मी सांगितलं, पूर्वी जर मराठा समाजाच्या कुणालाही विचारलं किती जमीन आहे, कुणी सहज सांगायचा 100, 200, 50 किमान 25चा तर गरीबातला गरीब शेतकरी असेल अशी परिस्थिती होती. आज काय परिस्थिती? भूभाग तेवढाच असतो, जमीन वाढत नसते. आमची कुटुंब वाढत गेली, भाऊभाऊकी वाढत गेली, त्याचं विभाजन होत गेलं आणि आता 2.5-5 एकरचा शेतकरी शिल्लक राहिला आहे. तेव्हा या समाजाची अवस्था सुद्धा शेती हा व्यवसाय असा दुरापास्त होत गेल्या कारणानं ही गरिबीची वेळ त्यांच्यावर आली आहे आणि शिक्षणाच्या बाबतीत त्यांना आरक्षण हवं आहे. इतरही काही वेगवेगळ्या बाबतीत आरक्षण हवं आहे. तेव्हा मराठा समाजाला आरक्षण द्यावं ही भूमिका मी मागणी करावी, मान्य करावी म्हणून शासन दरबारी सातत्यानं प्रयत्नवादी राहिलो. तेव्हा तुमचा प्रतिनिधी म्हणून काम करत असताना ठळक मांडत असताना रस्त्याच्या बाबतीतलं मी जास्त बोलणार नाही. सगळीकडे कसे रस्ते होतील त्याचं नियोजन केलं. पण नॅशनल हायवे आपला जो जातोय त्या हायवेच्या संदर्भात एक गोष्ट सांगू इच्छितो की त्या हायवेची दुरावस्था झाली होती. तेव्हा माझ्या अधिकारात न येणारी गोष्ट असताना सुद्धा माझं कर्तव्य या जनतेपैकी मी काहीतरी देणं लागतो. यामुळं मी नितीनजी गडकरी साहेबांकडे दिल्ली दरबारी जाऊन अशीच पुस्तकं रस्त्याची दुरावस्था कशी झाली तयार केलेलं बुकलेट नेऊन त्यांना दाखवलं. त्यांना विनंती केली, हे फ्लायओव्हर रखडलेले आहेत ते व्हायला पाहिजे भूमिका मांडली आणि साहेबांनी त्या संबंधित अर्धा तासाच्या चर्चेनंतर संबंधित अधिकाऱ्यांना आदेशित केलं, जे एजन्सी काम करते त्यांना हटवावं. नव्यानं जी दुसरी एजन्सी असेल तर आपल्याकडून शासनामार्फत ते काम तात्काळ चालू करावं. आणि हे दिलेले पत्रव्यवहार मी दिल्लीला आलेलं हे सगळं लिखित स्वरूपात आहे. पेपरला आलेल्या बातम्या आहेत. त्याच्यानंतर एजन्सी बदलली गेली आणि मग ह्या हायवेचं काम चालू झालं. कुणी येऊन सांगत असेल की हायवेच्या बाबतीत काहीच केलं नाही, त्याच्यासाठी सुद्धा हे माझं सांगणं आहे. माझं कार्यक्षेत्र हे विधानसभा आहे, माझं काय लोकसभा नाही आहे. तरी पण मी काहीतरी देणं लागतो तुमचं म्हणून तिथपर्यंत जाऊन ही गोष्ट केलेली आहे. त्याचबरोबर आपण जर बघितलं असेल आपल्या भागातल्या या उमरगा शहरातल्या प्रशासकीय इमारत व्हावी म्हणून 26 कोटीची इमारत आज रोजी तयार होत आहे. त्याचबरोबर SDM कार्यालय तयार होत आहे, तहसीलची बिल्डिंग तयार झालेली आहे. या सगळ्या नव्या इमारती, कोर्टाची भव्य दिव्य इमारत आपण तयार केली. याचं कारणच काय आहे तर तुमच्यासारख्या सुजाण मतदारांनी माझ्यासारख्या सामान्य माणसाला एकदा नाही, दोनदा नाही, 3दा विधानसभेत पाठवलं. तेही साधं सुद्धा पाठवलं नाही. पहिल्यांदा 10,000च्या मताधिक्यानं, नंतर 17,500 मताधिक्यानं, नंतर 25,000च्या मताधिक्यानं. आणि मला आता आत्मविश्वास आहे या महायुतीचा उमेदवार म्हणून मी लढत असताना इथं उपस्थित असलेल्या तमाम जनतेच्या आशीर्वादानं, घराघरातून विचारायचं ऐकत असणाऱ्या माझ्या माता भगिनींच्या आशीर्वादानं पुन्हा तुम्ही मला तुमचे मतरूपी आशीर्वाद देऊन विधानसभेत तुमची सेवा करण्यासाठी पाठवाल हा आशावाद मनात बाळगतो आणि या वरिष्ठ नेत्याच्या मार्गदर्शनाखाली
पुढची वाटचाल करताना या तालुक्याला याही पेक्षा कशा गतिमान पद्धतीनं मागचा जो 2.5 वर्षाचा कालखंडात निधी आलाय त्याच्यापेक्षा जास्तीचा निधी आणावा आपण या तालुक्यात ज्या ज्या समस्या असतील त्या सोडवण्याचं वचन या ठिकाणी देतो. खास करून शेत रस्ते हा अजिंठा घेऊन पुढची 5 वर्षे काम करेन ही शपथ या ठिकाणी घेतो आणि मी मला चाललेल्या वाणीला पूर्ण विराम देतो. तुम्हाला रवी सरांचे विवेचन ऐकायचं त्यामुळे त्यांच्या तुमच्यात अडचण न होता या ठिकाणी मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. धर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा.